12th क्लास इंग्लिश चॅप्टर वॉयंगिंग टुवर्ड्स एक्सलन्स मराठी ट्रान्सलेशन. अच्युत गोडबोले यांचे बालपण अत्यंत साध्या, खालच्या, मध्यमवर्गीय कुटुंबात गेले. त्यांचे घर फक्त 300 चौरस फूट होते. त्या घरात पंखा, फ्रीज, गॅस शेगडी, डायनिंग टेबल, अगदी AC किंवा कार तर दूरच राहिली. कॉलेजमध्ये गेल्यावरच त्यांना हातात घड्याळ मिळाले आणि घरी गॅस शेगडी व डायनिंग टेबल आले. परंतु आर्थिकदृष्ट्या साधे असले तरी सांस्कृतिकदृष्ट्या त्यांचे बालपण अतिशय समृद्ध होते. त्यांच्या घरी अनेक नामवंत कवी आणि साहित्यिक येत असत. ते तासनतास मराठी व इंग्रजी साहित्यांवर चर्चा करत. संगीत क्षेत्रातील मोठे गायकही त्यांच्या घरी येत आणि रात्री उशिरापर्यंत संगीतावर चर्चा होत असे. या वातावरणामुळेच त्यांना लहानपणापासूनच साहित्य आणि संगीताची आवड निर्माण झाली. त्यांना संगीताचे तांत्रिक ज्ञान कधी समजले नाही, पण त्यांना संगीतावर अपार प्रेम बसले. त्यांच्या घरातील चर्चा विज्ञान, कला, साहित्य, चित्रकला, शिल्पकला अशा विविध विषयांवर होत असत. त्यामुळे त्यांचा ठाम विश्वास झाला की कला, साहित्य आणि संगीत हे जीवन समृद्ध करतात आणि केवळ पैसा म्हणजे सर्व काही नसते. अच्युत गोडबोले यांना विज्ञान आणि गणित खूप आवडत होते, पण त्यांनी कधीही फक्त गुणांसाठी अभ्यास केला नाही. त्यांना न्यूटनचा नियम सुंदर वाटायचा आणि पायथागोरसचा प्रमेय आकर्षक वाटायचा. ते 7वीत असताना 9वीच्या गणिताचे प्रश्न सोडवत असत, दाखवण्यासाठी नव्हे तर आनंदासाठी. या सवयीमुळे त्यांच्यात समस्या सोडवण्याची वृत्ती विकसित झाली. हाच गुण IITच्या प्रवेश परीक्षेत JEE त्यांना उपयोगी पडला. ते शाळेपासून IIT पर्यंत जवळजवळ सर्व परीक्षांमध्ये गणितात 100% गुण मिळवत असत. SSC बोर्डात ते 16वे आले आणि विद्यापीठात पहिला क्रमांक मिळवला. त्यांनी IITची प्रवेश परीक्षा दिली आणि चांगल्या क्रमाने उत्तीर्ण झाले. पण IITमध्ये गेल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. मुंबईतील उंच इमारती, इंग्रजीत संवाद करणारे विद्यार्थी आणि प्राध्यापक हे सर्व त्यांच्यासाठी नवीन होते. त्यांचे संपूर्ण शिक्षण मराठीत झाले होते, त्यामुळे त्यांना कमीपणाची भावना वाटू लागली. एकदा एका सिनियर विद्यार्थ्याने त्यांच्या इंग्रजीतील चुका काढून त्यांचा अपमान केला. त्या दिवशी ते खूप खचले, पण त्याच क्षणी त्याने ठरवले, मी हार मानणार नाही. त्यांनी इंग्रजी सुधारण्यासाठी दररोज इंग्रजी वर्तमानपत्रे व कादंबऱ्या वाचायला सुरुवात केली. शब्दांचे मूळ आणि उच्चार शिकले. आरशासमोर उभे राहून बोलण्याचा सराव केला. सुमारे 9 ते 10 महिन्यांत त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि ते उत्तम इंग्रजी बोलू लागले. IIT नंतर त्यांनी माहिती तंत्रज्ञान IT क्षेत्रात 32 वर्षे काम केले. ते मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये CEO होते. त्यांनी अमेरिका, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया येथे व्यवसायासाठी अनेक वेळा प्रवास केला. MIT आणि हार्वर्डसारख्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठांना भेट दिली. त्यांना समजले की खरी प्रतिभा किती मोठी असते आणि त्यातून त्यांच्यात नम्रता व जिज्ञासा वाढली. उच्च पगाराच्या नोकऱ्या नाकारून त्यांनी लेखनाचा मार्ग निवडला. त्यांनी मराठीत सुमारे 34 पुस्तके लिहिली. त्यातील अनेक पुस्तके बेस्ट सेलर ठरली. त्यांच्या पुस्तकांनी अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले. त्यांच्या जीवनातून काही महत्त्वाचे धडे मिळतात. ज्ञानाची तहान, जिज्ञासा, नम्रता, मानवता, समता, टीमवर्क, उत्कृष्टतेचा
ध्यास, कधीही हार न मानणे, मोठे विचार करणे. अच्युत गोडबोले यांची ही कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही साधी असो, जिद्द, कष्ट आणि उत्कृष्टतेची इच्छा असेल तर आपण जग जिंकू शकतो. ही केवळ यशोगाथा नाही, तर आत्मविश्वास, जिज्ञासा आणि मानवी मूल्यांची प्रेरणादायी कहाणी आहे. थँक यू.